हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू द ब्युटी लेअर. फ्रेंड्स, आज आपण या व्हिडिओमध्ये लिक्विड बेस मेकअप पाहणार आहोत. तर आपण फर्स्ट या ठिकाणी वेट टिश्यूने चेहरा क्लीन करून घेत आहोत. चेहऱ्यावरती जे काही डस्ट वगैरे असेल ते या वेट टिश्यूने आपण क्लीन करून घेत आहोत. आपण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये लेन्स कशा बसवायच्या हे दाखवलेलं आहे. त्यानंतर वेट टिश्यूने चेहरा क्लीन केला आणि या ठिकाणी आता आपण मिस्ट अप्लाय केलेलं आहे. ते मिस्ट आपल्याला 5 मिनिट सुकवून घ्यायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी आपण मॉइश्चरायझर अप्लाय केलेलं आहे. ते मॉइश्चरायझर डॉट डॉट लावून घेऊन 2 बोटाने आपण या ठिकाणी अप्लाय केलेलं आहे. मिस्ट आपण 5 मिनिट ठेवायचं आहे. त्यानंतर 5 मिनिटांनी मॉइश्चरायझर लावलं. मॉइश्चरायझर नंतर आपण प्रायमर घेणार आहोत. तर हे जेल प्रायमर आहे. हे जेल प्रायमर आपण पूर्ण चेहऱ्यावरती अप्लाय करून घ्यायचं आहे. प्रायमर अप्लाय केल्यानंतर आपण पूर्ण चेहरा व्यवस्थित पाहून घ्यायचा. आपल्याकडे जे मेकअपला क्लायंट्स आलेले असेल त्याच्या चेहऱ्यावरती काय प्रॉब्लेम आहेत यानुसार आपण मेकअप या ठिकाणी करणार आहोत. नंतर आपण या ठिकाणी करेक्टर घेतलेला आहे. चेहऱ्यावरती जे काही डार्क डब्बे असतील ते आपण करेक्टरने या ठिकाणी क्लिअर करतो. तर या ठिकाणी आपण आय सर्कलवरती आणि जे छोटे मोठे थोडेसे डाग आहेत त्यावरती करेक्टर लावून घेतला आहे. ते करेक्टर आपल्याला व्यवस्थित ब्लेंड करून घ्यायचं आहे. करेक्टर व्यवस्थित ब्लेंड केल्यावरती नंतर आपण या ठिकाणी बेस घेणार आहोत. नंतर मी या ठिकाणी डर्माचा बेस घेतलेला आहे. हे पूर्ण चेहऱ्यावरती लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर ब्लेंड करून घ्यायचं आहे. बेसचं ब्लेंडिंग झाल्यावरती आपण या ठिकाणी कंटोरिंग घेणार आहोत, म्हणजेच फेस कटिंग. तर या ठिकाणी आपण फेस कटिंग घेत आहोत. फेस कटिंग नंतर आपण नोज कटिंग घेत आहोत. यानंतर आपण हायलाइट एरियावरती लिक्विड बेस घेणार आहोत. जे हायलाइट आपण ज्या ठिकाणी हायलाइट करतो त्या ठिकाणी आपण या ठिकाणी लिक्विड फाउंडेशन घेतलेलं आहे आणि त्याने आपण या ठिकाणी व्यवस्थित ते अप्लाय करून घेणार आहोत. लिक्विड बेस मेकअप म्हणजेच काय की ज्या ठिकाणी हायलाइट करतो त्या एरियावरती आपण लिक्विड बेस फाउंडेशन या ठिकाणी अप्लाय करतो, म्हणजेच हा आपला लिक्विड बेस मेकअप होईल. ते व्यवस्थित अप्लाय करून आपण या ठिकाणी ते ब्लेंडिंग करणार आहोत आणि त्यानंतर जे फेस कटिंग घेतलेलं आहे तेही ब्लेंडिंग करून घेणार आहोत.
लिक्विड बेस पूर्ण ब्लेंडिंग झाल्यावरती आपण या ठिकाणी लूज पावडरने लॉक करून घेणार आहोत. आपण या ठिकाणी लूज पावडर का यूज करत आहोत, तर या ठिकाणी आपण लिक्विड बेस घेतला आहे म्हणून आपण लूज पावडर यूज करत आहोत. जर आपण डर्मा किंवा सुप्रा यापैकी कोणता बेस घेतला असता तर या ठिकाणी आपण कॉम्पॅक्टने लॉक केलं असतं. तर अशा प्रकारे आपण लॉक करून घेणार आहोत. या ठिकाणी आपण ब्लशर अप्लाय केलेला आहे. ब्लशर नंतर हायलाइट करून घेणार आहोत. हायलाइट एरिया नंतर आपण लिपस्टिक आणि आय मेकअप करून घेणार आहोत. जसं की व्हिडिओमध्ये दाखवलं आहे त्याप्रमाणे तुम्ही पूर्ण प्रोसेस करा. अशा प्रकारे आपण या ठिकाणी लिक्विड बेस मेकअप या ठिकाणी कंप्लीट केलेला आहे. जर या मेकअपमध्ये तुम्हाला काही अडचणी असतील तर कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.